नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. धनुष्यबाणासंदर्भात निवडणूक आयोगाचा अंतिम निकाल काय येणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. साहजिकच शिवसेनेच्या इतिहासातली तर ही एक अत्यंत महत्त्वाची घटना असेलच, पण या एका गोष्टीचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती सुद्धा पुढच्या काही काळासाठी परिणाम होणार आहे. 7 ऑक्टोबरला निवडणूक आयोगामध्ये या लढाईला सुरुवात झाली आणि पुढचे 2-3 महिने म्हणजे 30 जानेवारीला ही लढाई जी आहे ती कायदेशीरदृष्ट्या संपलेली आहे. आता निवडणूक आयोगाचा निकाल येणं बाकी आहे. ठाकरे गटानं 112 पानांचा आणि शिंदे गटानं 124 पानांचा लेखी युक्तिवाद निवडणूक आयोगाला दिलेला आहे आणि या युक्तिवादामधून खूप इंटरेस्टिंग गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. सोबतच जर निकाल काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला समजणं आवश्यक आहे आणि त्याच या आर्ग्युमेंटमधल्या 10 इंटरेस्टिंग गोष्टी आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये सोप्या शब्दामध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिला आणि बेसिक मुद्दा काय असेल तर ठाकरे गट म्हणतोय की शिवसेना पक्षामध्ये फूट पडलेली नाहीये आणि शिंदे गट म्हणतोय की ही पक्षातली फूटच आहे. मुळामध्ये असं का म्हटलं जातं म्हणजे दोन गट तर आपल्याला बाहेर वेगवेगळे दिसत आहेत, मग फुटी संदर्भात त्यांचं एकमत का नाहीये? तर निवडणूक आयोगाचा कायदा असं सांगतो की जेव्हा एकाच पक्षामध्ये 2 वेगवेगळे गट अस्तित्वात असतात किंवा एकमेकांच्या विरोधात दावा करतात त्याच्यानंतरच हा चिन्हाचा निर्णय जो आहे तो दिला जात असतो. त्यामुळं ठाकरे गट असं दाखवायचा प्रयत्न करतोय की शिंदे गट हा आमच्या पक्षामध्येच नाही आहे, त्यांनी पक्ष सोडलेला आहे आणि त्याच्यासाठी कारणंही दिली जात आहेत की हे लोक निवडणूक आयोगामध्ये आले 19 जुलैला. त्याच्या आधी 1 महिनाभर आधी जो सगळा घटनाक्रम झाला आहे जुलै महिन्यातला, त्याचवेळी आम्ही त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली होती. म्हणजे 30 जून 2022 ही तारीख खूप इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळी शिवसेनेतलं हे सगळं बंड झालं, एकनाथ शिंदे हे 2 पदांवरती होते. एकतर ते शिवसेनेचे त्यावेळीच्या गटनेते होते आणि सोबतच शिवसेनेमध्ये उपनेता हे सुद्धा पद त्यांच्याकडे होतं. ज्या सगळ्या घडामोडी सुरत आणि नंतर गुवाहाटीला झाल्या त्याच्यानंतर ठाकरे गटाचं म्हणणं असं आहे की 25 जूनला एक बैठक घेऊनच आम्ही या सगळ्या संदर्भात कारवाई केलेली होती. त्यांना आम्ही पक्षातून काढलेलं होतं. 30 जूनला ही तारीख खूप महत्त्वाची. या तारखेला आम्ही एकनाथ शिंदेंना उपनेता पदावरून काढलं आणि त्यांचं शिवसेनेच्या मेंबरशिप रजिस्ट्रीमधून नाव काढलेलं आहे. आणि त्यामुळं जे लोक आमच्या पक्षातच नाही आहेत, आमच्या पक्षाचे सदस्य नाही आहेत, ते चिन्हावरती पक्षाच्या चिन्हावरती दावा कसा काय करू शकतात, हा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे. साहजिकच शिंदे गटाचं म्हणणं मात्र वेगळं आहे. शिंदे गटाचं म्हणणं आहे की जरी निवडणूक आयोगामध्ये त्यावेळी हे लोक जाऊन सांगत होते की हे सुरतला गेलेत आणि त्यामुळे आता आमच्या पक्षावरती दावा करतील वगैरे, तरी शिंदे गटाचं म्हणणं आहे की दुसरा पक्ष स्थापन करण्याचा आमचा कधीही उद्देश नव्हता. आमचा पहिल्यापासून उद्देश हा होता की पक्षाची जी मूळ विचारसरणी आहे ती आम्हाला पुन्हा स्थापित करायची होती आणि त्यामुळं आम्ही लोकशाही प्रक्रियेअंतर्गत केलेलं हे बंड आहे. आम्ही याच पक्षामध्ये आहोत. सोबत त्यांचं हे पण म्हणणं आहे की विधिमंडळ पक्षात ही जी फूट दिसते, आमदार आणि खासदार हे जे वेगवेगळे झालेले आहेत, आमच्या बाजूने काही आमदार खासदार आलेले आहेत, तर विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजेच राजकीय पक्षातली फूट आहे असा सुद्धा दावा जो आहे तो शिंदे गट या ठिकाणी करताना दिसतोय. आणि त्यामुळं हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये की शिवसेनेची ही जी फूट आहे ती झालेली आहे की नाही या संदर्भात. आता निवडणूक आयोगाने जेव्हा कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केली तेव्हा शिंदे गट आयोगात गेला. त्याच्यानंतर 22 जुलैलाच एक त्यांनी नोटीस देऊन दोन्ही पक्षांना उत्तर द्यायला सांगितलेलं होतं. तर त्या नोटिसीमध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या ठिकाणी 2 गट निर्माण झाल्याचं दिसतंय असं म्हटलेलं होतं. आणि जेव्हा निवडणूक आयोग आपल्या नोटिशीमध्ये असा उल्लेख करतंय त्या अर्थीच त्यांनी सुद्धा शिवसेनेतली ही फूट मान्य केलेली आहे असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. दुसरा मुद्दा आहे शिंदेंनी घेतलेल्या प्रतिनिधी सभेचे कुठलेच पुरावे निवडणूक आयोगाला दिलेले नाही आहेत का? हा मुद्दा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण 20 जून 2022ला विधान परिषदेची निवडणूक झाली. त्याच्यानंतर जो सगळा घटनाक्रम आहे त्याच्यामध्ये अगदी जुलै महिन्याच्या सुरुवातीला सरकारसुद्धा स्थापन झालेलं होतं. पण एक लक्षात घ्या की पक्षाच्या दृष्टीनं जी पहिली हालचाल
शिंदेंनी केलेली आहे शिवसेना ताब्यात घेण्यासाठीची ती 18 जुलैची आहे. म्हणजे 18 जुलैला त्यांनी प्रतिनिधी सभा बोलावली आणि 19 जुलैला त्यांनी निवडणूक आयोगामध्ये धाव घेतली. तर ठाकरे गटाचं म्हणणं आहे की 18 जुलैला झालेली ही जी प्रतिनिधी सभा आहे, या प्रतिनिधी सभेसाठी मुळामध्ये पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना आधी नोटीस द्यायला पाहिजे होती, त्यांची विचारणा करायला पाहिजे होती. कारण त्या क्षणापर्यंत पक्षप्रमुख हे जे पद आहे ते उद्धव ठाकरेंच्याकडेच होतं आणि शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधी सभा बोलवण्याचा जो अधिकार आहे तो केवळ आणि केवळ पक्षप्रमुखांनाच आहे. आणि त्यामुळं आम्हाला ना कुठली नोटीस दिली किंवा त्याच्या संदर्भातली परवानगी नाकारली, आम्ही काय हो म्हटलं नाही म्हटलं याच्या संदर्भातला कुठलाही पुरावा नाही आहे. या प्रतिनिधी सभेमध्ये जे सदस्य उपस्थित होते त्यांच्याबद्दल सुद्धा ठाकरे गटानं शंका उपस्थित केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आजतागायत 2018 साली झालेली जी शेवटची प्रतिनिधी सभा होती ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली, तर त्या निवडीला कुणीही चॅलेंज केलेलं नव्हतं. ती निवड जी आहे ती निवडणूक आयोगाला आम्ही दाखवलेली, पोचपावती घेतलेली आहे. मग पक्षाच्या घटनेनुसार त्याच प्रतिनिधी सभेला आणि त्याच पक्षप्रमुखांना सर्वोच्च अधिकार असताना ही प्रतिनिधी सभा जी आहे ती नेमकी कशी काय होऊ शकते आणि त्यातही पक्षप्रमुख म्हणून तोपर्यंत उद्धव ठाकरे हेच कायम आहेत, ही गोष्ट शिंदेंनी सुद्धा मान्य केल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. शिवाय त्यांचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रतिनिधी सभेचा कुठलाही पुरावा जो आहे तो त्यांनी सादर केलेला नाही आहे आणि त्यामुळं जर ही सगळी याचिकाच या प्रतिनिधी सभेच्या निर्णयांवरती आणि दाव्यांवरती आधारित असेल तर ती याचिका जी आहे ती रद्द करायला पाहिजे. शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार नेमकं कुणाचं वर्तन योग्य आहे, हा एक प्रश्न खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण घटना जर आपण लक्षात घेतली शिवसेनेची तर त्याच्यामध्ये 3 टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. 1989ला शिवसेनेची घटना पहिल्यांदा बनली, पण त्या घटनेमध्ये अशी तरतूद होती की पक्षप्रमुख म्हणून बाळासाहेब हे हयात असतील अशी त्याच्यामध्ये नोंद होती. अर्थातच निवडणूक आयोगाला या सगळ्या गोष्टी मान्य नव्हत्या. त्यांचं म्हणणं होतं की थोडीशी लोकशाहीला धरून ही गोष्ट असली पाहिजे. मग बाळासाहेबांच्याच हयातीमध्ये 1999ला शिवसेनेच्या घटनेमध्ये बदल झाला आणि त्यांचं शिवसेना प्रमुख म्हणून जे पद आहे तर ते 5 वर्षांनी त्यांची नियुक्ती होईल. त्याच्यानंतर प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अशा पद्धतीनं निवडी होतील. त्याच्यासाठीची सगळी प्रक्रिया जी आहे ती त्याच्यामध्ये नमूद करण्यात आली. आता शिंदे गटाचा दावा असा आहे की बाळासाहेबांच्या निधनानंतर 2018मध्ये एक बदल झाला आणि तो बदल पक्षाच्या म्हणजे लोकशाहीला सगळ्या धरून नाही आहे. शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की 2018मध्ये पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी काही राष्ट्रीय प्रतिनिधी आणि राष्ट्रीय कार्यकारिणीमधल्या सदस्यांची स्वतःच नियुक्ती करण्यासंदर्भातले अधिकार तिथं तयार केले आणि जर प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणी ही जर पक्षप्रमुखांची निवड करणार असेल तर पक्षप्रमुख या राष्ट्रीय कार्यकारिणीचं बहुमत जे आहे ते स्वतःच कसं काय डिसाईड करू शकतात आणि त्यामुळं हा जो बदल झाला तो लोकशाहीला धरून नाही आहे असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं शिवसेनेच्या ठाकरे गटाचं हे घटनेला धरून वर्तन नाही असा शिंदे गटाचा दावा आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचं काय म्हणणं आहे? ठाकरे गटाचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही पहिल्यापासून घटनेशी प्रामाणिक वर्तन पक्षाच्या घटनेशी हे करत आलेलो आहोत आणि उलट एकनाथ शिंदेंनी जे स्वतःसाठी मुख्य नेता हे पद तयार केलेलं आहे तर ते शिवसेनेच्या घटनेमध्येच नाही. आता थोडक्यात इथं हा घटनाक्रम लक्षात घ्या. 18 जुलैला शिंदेंची पहिली प्रतिनिधी सभा झाली. त्या प्रतिनिधी सभेमध्ये उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख जे आहे त्यांना त्या पदावरून हटवण्यात नाही आलं, पण पक्षप्रमुख हे पद नाममात्र असेल शिवसेना पक्षामध्ये हे तिथं त्या कार्यकारिणीनं निश्चित केलं आणि एकनाथ शिंदेंची मुख्य नेता या पदावरती निवड झाली आणि मुख्य नेत्याकडं हे सगळे अधिकार जे आहेत ते देण्यात आले. जी 18 जुलैची शिंदेंची प्रतिनिधी सभा आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की ही 1 वर्षासाठीची प्रतिनिधी सभा आहे आणि 1 वर्षानंतर म्हणजे जुलै 2023मध्ये पुन्हा सगळ्या नियुक्त्या करून आम्ही अधिक विस्तारित अशा पद्धतीनं सगळ्या पक्षाचं बांधणी जी आहे ती करू. आता बहुमताची टेस्ट जेव्हा निवडणूक आयोग बघत असतं तेव्हा त्याच्यामधल्या 2-3 टेस्ट महत्त्वाच्या असतात. एकतर संघटनेतलं बहुमत कुणाकडं आहे, विधिमंडळ पक्षातलं बहुमत कुणाकडं आहे आणि सोबतच अजून एक टेस्ट असते ती म्हणजे
पक्षाच्या घटनेशी सुसंगत वर्तन कोणाचं आहे. आता आपली देशाची जशी घटना आहे तशीच एक पक्षाची घटना या सगळ्या प्रकरणामध्ये खूप महत्त्वाची पावित्र्याची असते आणि त्यामुळं त्या पक्षाच्या घटनेत काय लिहिलेलं आहे हे खूप या संपूर्ण निकालाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणार आहे. विधिमंडळ पक्षावर शिंदे गटाचं आणि संघटनात्मक पक्षावर ठाकरे गटाचं बहुमत दिसतंय का? निवडणूक आयोगाच्या संपूर्ण लढाईतला हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. मुळामध्ये विधिमंडळ पक्ष काय तर आमदार आणि खासदारांची संख्या. संघटनात्मक पक्ष म्हणजे काय तर मूळ पक्ष म्हणजे की त्याच्यामध्ये नेते, शिवसेनेच्या बाबतीत नेते, उपनेते, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख अशी जी सगळी रचना आहे ती संघटनात्मक पक्षामध्ये येते. आता तुम्ही विचार करा की जर एखाद्या पक्षाचा एकच खासदार, एकच आमदार असेल आणि त्या पक्षाच्या मध्ये जर काही वाद झाला तर केवळ आमदार एक आणि एक खासदार दावा करतोय म्हणून तो पक्ष त्याच्याकडे जाईल का तर नाही. आणि म्हणून या ठिकाणी विधिमंडळ पक्षासोबतच संघटनात्मक पक्षाचं जे महत्त्व आहे ते दोन्ही ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. आता निवडणूक आयोगाच्या या संपूर्ण 112-114 पानांच्या युक्तिवादामध्ये जो दावा दिसतोय त्याच्यातून असं दिसतंय की ठाकरे गटाला एक विश्वास दिसतोय की संघटनात्मक पक्ष आपल्या बाजूनं आहे आणि म्हणून केवळ विधिमंडळ पक्षाची म्हणजे आमदार खासदारांची संख्या लक्षात घेऊ नये यासाठीचा युक्तिवाद त्यांनी खूप ताकदीनं केलेला आहे. आणि तशाच पद्धतीनं शिंदे गटाचा युक्तिवाद दिसतोय. शिंदे गटाला माहिती आहे की आपल्याकडे आमदार खासदार आहेत पण आपलं संघटनात्मक बाबतीत थोडंसं आपण कमजोर पडतोय. तर त्यांचा युक्तिवाद असा आहे की या निवडणूक आयोगाच्या निर्णयांमध्ये प्राथमिकता जी आहे ती आमदार आणि खासदारांच्या संख्येला असली पाहिजे. आणि काही जुन्या निर्णयांचा हवाला, सादिक अली केस असेल, त्याच्यानंतर तेलुगू देसमची केस असेल, या केसेसचा हवाला शिंदे गटानं दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की शेवटी निवडणूक आयोग आपले राष्ट्रीय प्रादेशिक पक्षांचे दर्जाचे जे निर्णय असतात ते कशावरती देतो ते मतांच्या आकडेवारीवरती देतो. मग या ठिकाणी सुद्धा आमच्यासोबत जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्या मतांची आकडेवारी जी आहे ती निवडणूक आयोगानं लक्षात घ्यावी. साहजिकच अशा पद्धतीच्या युक्तिवादामधून दिसतंय की ठाकरे गटाला असं कुठंतरी वाटतंय की आपलं संघटनात्मक पक्षावरती वर्चस्व आहे पण आपण विधिमंडळ पक्षात कमी पडतोय तर आपण त्यासाठीचा दावा केला पाहिजे. मग ठाकरे गटाचा युक्तिवाद हा पण आहे की आमचे जर तुम्ही आमदारच म्हणताय ना तर मग विधानसभेतले आमचे साधारणपणे 15 आणि विधान परिषदेतले 13 असे मिळून 28 आमदार होत आहेत. मग यांच्या 40च्या तुलनेत 28चा आकडा कमी नाही आहे. राज्यसभेतले जे आहेत ते आमच्याकडं 3 आहेत, पूर्ण आहेत राज्यसभा आणि उरलेले इकडे 6 खासदार लोकसभेतले. त्यामुळं 6 आणि 3 9 असा आकडा आहे आमचा एकत्रितपणे. आता या दाव्याला शिंदे गट असं म्हणतोय की राज्यसभा आणि विधान परिषदेतल्या लोकांची संख्या लक्षात घेतली जाऊ नये कारण ते लोक निवडून येत नाहीत. आणि अशा पद्धतीनं निवडणूक आयोग नेमकं कुठल्या स्ट्रेंथला जास्त महत्त्व देतं आहे हे याच्यामध्ये बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मी तुम्हाला थोडक्यात आकडेवारी वाचून दाखवतो की कोणाच्या बाजूनं किती लोक आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दावा मी तुम्हाला सांगतो. ते असं म्हणतात 15 विधानसभा आमदार, 12 विधान परिषद आमदार म्हणजे एकूण 27 आमदार आमच्या बाजूनं आहेत. 7 लोकसभा, 3 राज्यसभा खासदार, 10 खासदार आमच्या बाजूनं आहेत. 2018च्या प्रतिनिधी सभेनुसार 160 सदस्य हे आमच्या बाजूनं आहेत. 18 राज्य प्रभारी किंवा राज्यप्रमुख जे आहेत ते आमच्या बाजूनं आहेत. प्रायमरी मेंबर आमचे 19 लाखाच्या आसपास आहेत, त्यांचे 4.5 लाख आहेत. आमच्याकडं पदाधिकारी जे आहेत ते 2,83,135 आहेत. आता दुसरीकडे शिंदे गटाचं म्हणणं काय आहे. शिंदे गट म्हणतोय आमच्याकडे शिवसेना नेते 4 आहेत, शिवसेना उपनेते 6 आहेत, खासदार 13, आमदार 40, जिल्हा प्रमुख 49, विभाग प्रमुख 87 आणि त्यामुळं 199 जे 282 लोकांची ऑर्गनायझेशनल विंग आहे प्रतिनिधी सभा त्याच्यातले इतके लोक आमच्या बाजूने असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. ठाकरेंचं पक्षप्रमुख हे पद वैध ठरणार की एकनाथ शिंदेंचं मुख्य नेता हे पद, हा देखील प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. आता पक्षप्रमुख पदाबद्दल खूप गूढ किंवा त्याच्या संदर्भातल्या बातम्या खूप आल्या, पण एक लक्षात घ्या, जोपर्यंत 18 जुलैला एकनाथ शिंदे यांची प्रतिनिधी सभा होत होती 18 जुलै 2022 तोपर्यंत पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेच त्या ठिकाणी होते आणि तोपर्यंत त्यांनी कुठलीही हकालपट्टी त्यांची केलेली नव्हती.
शिंदेंच्याच दाव्यानुसार त्यांनी पक्षप्रमुख हे पद कायम ठेवलेलं आहे. पक्षप्रमुख फक्त त्याचे अधिकार काढून नाममात्र केलेले आहेत आणि मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदेंची नियुक्ती केलेली आहे. आता ठाकरे गटाचा असा दावा आहे की शिवसेनेच्या घटनेतल्या कलम 11 नुसार पक्षप्रमुखांच्याकडे काही महत्त्वाचे अधिकार आहेत. हे पक्षप्रमुख यांनाच केवळ राष्ट्रीय कार्यकारिणी बोलावण्याचा आणि बरखास्त करण्याचा अधिकार आहे. आता याच्या आधीची जी कार्यकारिणी झालेली होती, शेवटच्या निवडणुका झालेल्या होत्या 23 जानेवारी 2018 या शिवसेनेतल्या शेवटच्या घटनेनुसार झालेल्या संघटनात्मक निवडणुका आहेत, ज्याच्या संदर्भात 27 फेब्रुवारी 2018ला आम्ही निवडणूक आयोगाला कळवलेलं होतं आणि या निवडणुकीबाबतला कुठलाही वाद जो आहे तो आत्तापर्यंत उत्पन्न झालेला नाही आहे, ना की या निवडणुकांना कधी चॅलेंज केलं गेलं असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. शिवसेनेच्या घटनेच्या नियम क्रमांक 5 नुसार दर 5 वर्षांनीच निवडणुका होत असतात आणि त्यामुळं पक्षप्रमुख या पदाला आत्तापर्यंत कुठलंही आव्हान दिलं गेलेलं नाही आहे. शिवाय हे वाक्य खूप लक्षात म्हणजे महत्त्वाचं आहे ते लक्षात घ्या, शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच लीड करतात हे शिंदेंच्या याचिकेमधून दिसतंय. कारण याचिकेच्या पॅराग्राफ 3 मध्ये प्रतिवादी म्हणजे रिस्पॉन्डंट म्हणून रिस्पॉन्डंट नंबर 1 हे शिवसेना प्रमुख असल्याचा उल्लेख हा शिंदेंच्याच निवडणूक आयोगातल्या याचिकेमध्ये आहे आणि त्यामुळं याचा आधार घेत ठाकरे गट असं म्हणतोय की जर यांना पक्षप्रमुख पद यांनी आमचं मान्य केलेलं आहे की उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख आहेत, याचिकेमध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख जर पक्षप्रमुख म्हणूनच होतोय, तर मग पक्षप्रमुखांचे अधिकार हे शिवसेनेच्या घटनेमध्ये सर्वोच्च आहेत आणि त्यांच्याशिवाय ही राष्ट्रीय कार्यकारिणी जी आहे ती किंवा प्रतिनिधी सभा कशी काय बोलावली जाऊ शकते. आता 18 जुलैला जी प्रतिनिधी सभा झाली त्याच्यामध्ये शिंदेंनी मुख्य नेता या पदावरती स्वतःची निवड केली आणि मुख्य नेता म्हणजे पक्षप्रमुखाचे अधिकार नाममात्र केले. पुन्हा लक्षात घ्या की पक्षप्रमुख हे पद हटवलं गेलेलं नाही आहे, पण त्याचे अधिकार नाममात्र केले आणि मुख्य नेत्याला हे सगळे अधिकार जे आहेत ते त्या प्रतिनिधी सभेच्या अंतर्गत देण्यात आलेले आहेत. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की मुळामध्ये जर शिवसेनेच्या घटनेनुसार दर 5 वर्षांनीच निवडणुका होतात तर अशा पद्धतीची प्रतिनिधी सभा आणि त्यातही त्या मूळ प्रतिनिधी सभेतले सदस्य तिथं उपस्थित नसताना या प्रतिनिधी सभेतल्या निवडी ज्या आहेत त्या वैध कशा काय ठरू शकतात आणि त्यामुळं हा मुद्दा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. निवडणूक पूर्व युती तोडल्याचा मुद्दा म्हणजे पक्षाच्या घटनेशी विसंगत वर्तन हे निवडणूक आयोग मान्य करणार का, हा सुद्धा या सगळ्यातला एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपल्याला माहिती आहे शिंदे गट वारंवार हा आरोप करतोय की शिवसेनेमध्ये याच एका गोष्टीवरून मतभेद असंतोष वाढत गेलेले होते की शिवसेना आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेलेली आहे आणि त्यामुळं आम्ही हे पाऊल उचललं. तर या संदर्भात ठाकरे गटाचं नेमकं म्हणणं काय आहे? ठाकरे गटाचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत पक्षाकडून भारतीय राज्यघटनेच्या नियमांचं उल्लंघन होत नाही, कुठलंही बेकायदेशीर कृत्य होत नाही, तोपर्यंत हे सगळे राजकीय हेतू आहेत आणि असे मुद्दे हे निवडणूक आयोगाच्या समोर आणण्याची गरज नाही असं निवडणूक आयोगाच्याच आधीच्या निकालांनी म्हटलेलं आहे. आता इंटरेस्टिंगली जशी शिवसेना या सगळ्या मुद्द्यामध्ये बाहेर राष्ट्रवादीसोबत आहे, शरद पवारांसोबत आहे, तशीच या एका मुद्द्यावरती शरद पवारांच्याच बाबतीत जो निर्णय दिला गेलेला आहे तो ठाकरे गटासाठी या संपूर्ण लढाईमध्ये कायदेशीर आधार ठरलेला आहे. कारण PS संगमा आणि राष्ट्रवादीमध्ये जो वाद झालेला होता त्या निकालामध्ये शरद पवारांच्या बाबतीत निवडणूक आयोगानं असं सांगितलेलं होतं की जोपर्यंत पक्षाच्या घटनेमध्ये अशी एखादी विशिष्ट पक्षाची युती ही अभद्र मानली जात नाही तोपर्यंत ती युती जी आहे ती आमच्या दृष्टीनं कायदेशीर भाषेत अभद्र जी आहे ती ठरत नाही. म्हणजे त्यावेळी काँग्रेसची युती करून शरद पवारांनी पक्षाच्या तत्वांना हरताळ फासल्याचा आणि पक्षचे अध्यक्ष म्हणून पदावर राहण्याचा अधिकार गमावल्याचा जो आरोप PS संगमांनी त्यावेळी केलेला होता तो निवडणूक आयोगानं ग्राह्य धरलेला नव्हता. ठाकरे गटाचं याच निकालाच्या आधारे म्हणणं असं आहे की शिवसेनेच्या घटनेमध्ये जी आम्ही तत्त्व लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये कुठल्या एका विशिष्ट पक्षाशी युती असावी नसावी असं कुठंच म्हटलेलं नाही आहे आणि त्यामुळं हा मुद्दा जो आहे तो निवडणूक आयोग कशा पद्धतीने बघतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल. पक्षांतर बंदीला घटनाबाह्य ठरवणारं घटनेचं 10वं शेड्यूल
आणि इलेक्शन सिम्बॉल ऑर्डर 1968 ज्या अंतर्गत हा निर्णय येणार आहे, या दोन्हीचा उद्देश एकच असल्याचा दावा ठाकरे गट निवडणूक आयोगासमोर करत आहे. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की सिम्बॉल ऑर्डर इलेक्शन कमिशनची जी आहे ती 1968ला लागू झाली, पण तेव्हा पक्षांतरावरती कुठलंही घटनात्मक बंधन नव्हतं, पण अशा पक्षांतराचे निवडणूक प्रक्रियेवरती वाईट परिणाम होत असल्याचे रिपोर्ट निवडणूक आयोगामध्ये सादर होत होते आणि त्याच्यानंतर 52वी घटना दुरुस्ती झाली 1985मध्ये, ज्यानुसार 10वं शेड्यूल जे आहे ते घटनेत आलं. कुठल्याही पदाच्या किंवा इतर लालसेनं पक्षांतर होऊ नयेत आणि लोकशाहीचा पाया भुसभुशीत होऊ नये, हा यामागचा उद्देश जो आहे तो त्यांनी सांगितलेला आहे. सिम्बॉल ऑर्डर आणि हे 10वं शेड्यूल जे आहे घटनेतलं की ज्या अंतर्गत पक्षांतरबंदी कायदा जो आहे तो लागू झालेला आहे, तर या दोन्हीचा मूळ हेतू जो आहे तो एकच आहे, निवडणूक प्रक्रियेची शुद्धता राखणं. आता लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टामधले जी अपात्रतेची केस चालू आहे त्याच्यामध्ये हे 10वं शेड्यूल जे आहे ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे. 1985मध्ये जेव्हा हे कलम आलं तेव्हा सुरुवातीला असं एक मुभा होती की तुम्ही 1/3 बहुमत जे आहे ते स्वतःकडे असेल तर याच्यातून वाचू शकता, पण 2003मध्ये एक बदल झाला, ज्या बदलांतर्गत ही पण अट जी आहे ती काढून टाकण्यात आलेली आहे आणि त्यामुळं या सगळ्याचा अर्थ सुप्रीम कोर्टात काय लागणार आहे हे महत्त्वाचं आहे. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की या दोनही गोष्टींचा अर्थ उद्देश एकच आहे आणि त्यामुळं एक प्रकारे सुप्रीम कोर्टात ही प्रक्रिया सगळी प्रलंबित असताना निवडणूक आयोगानं घाई करू नये हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न ठाकरे गटानं केलेला आहे. कोणाची कागदपत्र बोगस आणि कोणाची खरी, दोन्ही गट एकमेकांवरती आरोप करतायत की समोरच्या पक्षाची कागदपत्र, समोरच्या बाजूची कागदपत्र जी आहेत ती बोगस आहेत. आता निवडणूक आयोगामध्ये जवळपास 28 ते 29 लाख कागदपत्र सादर झालेली आहेत. ठाकरे गटाकडून जवळपास 23.5 लाख आणि शिंदे गटाकडून 4.5 ते 4.5 लाख. आता निवडणूक आयोग या कागदपत्रांमध्ये जर पडलं तर साहजिकच खूप वेळ लागेल, त्यामुळे शक्यता आहे की या कागदपत्रामध्ये निवडणूक आयोग पडणार नाही. पण दोन्ही बाजूंनी एकमेकांच्यावरती जे आरोप केलेत ते खूप इंटरेस्टिंग आहे, कारण ठाकरेंचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांच्या कागदपत्रावर निवडणूक आयोगानं कुठलाही विश्वास ठेवू नये, ही सगळी कागदपत्रं बोगस पद्धतीने तयार करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला वाचून दाखवतो. यांनी 12 खासदारांची शपथपत्र दिलेली आहेत. सगळी शपथपत्र नवी दिल्लीत व्हेरीफाय करण्यात आलेली आहेत, पण ती नोटराईज झालेली आहेत मुंबईमध्ये. हस्तलिखित एंट्रीजमध्ये कुठेही स्टॅम्प किंवा व्हेरीफाय केल्याची बाब जी आहे ती दिसत नाही. राहुल शेवाळे आणि हेमंत गोडसे या दोन्ही खासदारांचा पत्ता याच्यामध्ये एकच दाखवलेला आहे. शिवाय खासदारांची जी आमदारांची जी शपथपत्र आहेत त्याच्यामध्ये 40 आमदारांचा दावा त्यांनी केला आहे, पण 39च शपथपत्र जोडलेली आहेत. सोबतच 2 शपथपत्रांवर दीपक केसरकर या एकाच व्यक्तीच्या सह्या आहेत, त्यामुळं ही संख्या केवळ 38 होते. संतोष बांगर जे आमदार आहेत त्यांचं कुठलंही ॲफिडेविट याच्यामध्ये सादर नाही आहे. ही सगळी ॲफिडेविट व्हेरीफाय आणि नोटरी गुवाहाटीमध्ये झालेली आहे आणि त्यांचा जो रहिवाशी पत्ता आहे ज्यांनी नोटरी केलं आहे त्यांचा कुठेही याच्यामध्ये दिला गेलेला नाही आहे आणि त्यामुळे बोगस शपथपत्र ही पुरावा होऊ शकत नाहीत असं सुप्रीम कोर्टाचा निकाल सांगतो आणि या कागदपत्रांच्या उलट तपासणीचा कुठलाही मोका आम्हाला मिळालेला नाही आणि त्यामुळं ही शपथपत्र जी आहेत ती गृहीत धरली जाऊ नयेत. साहजिकच शिंदे गटाचा सुद्धा ठाकरे गटाच्या कागदपत्रांवरती आक्षेप आहे आणि मुळामध्ये शिंदे गटाचं म्हणणंच हे आहे की 2018च्या कार्यकारिणीतले जे बदल आहेत ते घटनाबाह्य आहेत, कारण त्यांनी स्वतःकडेच सगळे अधिकार घेतलेले होते आणि त्यामुळं त्या घटनेनुसारचे जे त्यांनी दावे केलेले आहेत ते निवडणूक आयोगानं गृहीत धरू नयेत आणि त्यामुळं ही एक बाबसुद्धा खूप या सगळ्या लढाईमध्ये इंटरेस्टिंग ठरणार आहे. निवडणूक आयोग बहुमत टेस्ट करण्यासाठी नेमकी कुठली फुटपट्टी वापरणार? विधिमंडळ पक्षातलं बहुमत बघणार, संघटनात्मक पक्षातलं बहुमत बघणार की इतर कुठली? आता मेजॉरिटी टेस्ट संदर्भात ठाकरे गटाचं म्हणणं हे आहे की सादिक अली केस, आता ही केस जी आहे ती याच्यामध्ये खूप महत्त्वाची ठरणार आहे. 1971ची ही केस आहे. काँग्रेसमध्ये जे 2 गट पडलेले होते, काँग्रेस जे आणि काँग्रेस ओ, त्या संदर्भात ही केस निवडणूक आयोगात आलेली होती आणि त्यावेळी निवडणूक आयोगानं ही टेस्ट ऑफ मेजॉरिटी जी आहे ती डिफाईन केलेली होती. शिंदे गटाचं म्हणणं आहे की या केसच्या आधारे जे बहुमत आहे ते न्यूमेरिकल पद्धतीनं ठरवावं, म्हणजे आमदार खासदारांची संख्या कुणाच्या बाजूनं आहे
हे लक्षात घ्यावं असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचं म्हणणं आहे की सादिक अली केसमध्ये इलेक्शन कमिशननं आधी घटनेची टेस्ट म्हणजे टेस्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, घटनेचं पालन कुठल्या गटानं योग्य पद्धतीने केलेलं आहे हे आधी पाहिलं. पण दोनही गट त्याचं पालन करत नसल्यामुळं मग ते मेजॉरिटी टेस्टकडे गेले. त्यामुळं मेजॉरिटी टेस्ट ही जरी रिलेव्हंट आणि महत्त्वाची असली तरी ती एकमेव नाही आणि कुठली मेजॉरिटी टेस्ट लावायची याचा विचार जो आहे तो त्या प्राधान्यक्रमानुसार झाला पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं हे आहे की जे इलेक्शन सिम्बॉल ऑर्डर आहे पॅरा 15 ज्याच्या अंतर्गत हा सगळा वाद ठरत असतो तर तो केवळ एक नंबर गेम ठरू नये, त्याच्यामध्ये इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजेत. आणि त्यामुळं निवडणूक आयोग नेमकी कुठली फुटपट्टी वापरणार बहुमत शोधण्यासाठी हे सुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या. या गोष्टी सगळ्या 124-122 पानांचा अभ्यास केल्यानंतर सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होता. या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर तुम्हाला निकाल जो आहे तो नीट समजेल, उमगेल आणि त्यामुळं हे सगळं सोप्या शब्दात तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. तुमच्या काही सजेशन्स असतील तर त्या देखील कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला देखील विसरू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.